भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी गाडीत पोतं घेऊन ये तिला त्या पोत्यात भर. हो तिकडे घेऊन ये तिकडे खड्डा काढायचा आहे आणि हिला पुरून टाकायचं तिकडे कळलं का? हो हो चल निघ. पोतं घेऊन ये लवकर. काशी नावाचा अध्याय संपला. काशी हॅलो मिस्टर काशी मिस्टर तुमचं नाव काय? हॅलो मिस्टर तुमचं नाव आहे कुठं राहता तुम्ही? काशी प्लीज मला कोण ही काशी कोण आहे? कोण आहे काशी मला प्लीज सांगाल का प्लीज? इन्स्पेक्टर प्लीज त्यांना आता आरामाची गरज आहे. डॉक्टर अहो ही पोलीस केस आहे आणि ह्या माणसाची माहिती मिळणं फार गरजेचं आहे. नक्कीच आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघू. ठीक आहे. निळ्या नभाखाली आज दोन जीव एक चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख आणि ते पोतं इकडं हेच. हा आण. जरा उघड उघड. हा बघू तिचं तोंड बघू दे. हे काय आहे यात चांगल्या लोकांचं काही सांगता येत नाही. जिवंत व्हायची. हा ठीक आहे गेली जेवाकडे. चल पुरून टाक.
चल टाक ते खड्ड्यात तिला. शाबास. तर ते माती टाक वरती. नीट नीट बुजव, नीट बुजव. हा परत बाहेर ना आली पाहिजे. टाक. अरे दमलास का? चल तिकडे तो सगळा पाळा पाचोळा घेऊन आणि टाक त्याच्यावरती. टाक लवकर जा. चल निघ. गाडी बशी जा. संपला. काशीचा सगळा प्रवास संपला. शांत व्हा, शांत व्हा. ग्रामस्थ हो, शांत व्हा. भिराईच्या देवस्थानी चोरी झाली आहे, फार वाईट झालं. सगळे दागिने चोरीला गेले. भक्तांनी केलेला धर्म होता तो. उद्या गावाच्या कल्याणाकरता हे करोडो रुपये कामाला आले असते. एखादी शाळा बांधता आली असते पोराटोरांकरता. पुन्हा अडल्या नडल्याला मदत करता आली असते. पण ग्रामस्थ हो, जे गेलेलं आहे ते परत कधीच मिळणार नाही असा मात्र विचार करू नका. जे गेले ते सगळं परत मिळवण्याच्या कामामध्ये गावकऱ्यांनी तुम्ही आम्हाला मदत करा, जेणेकरून आम्हाला आमच्या तपास कार्यामध्ये मदत होईल. देवीचे दागिने नक्कीच परत येतील. कोणी काय पाहिलं असेल, कुणाला काय माहीत असेल तर आम्हाला जरूर येऊन सांगा, की जेणेकरून आम्हाला तपास कार्यात प्रगती करता येईल. तर कोणी काही पाहिलंय का? तुम्ही काही पाहिलंय? काही ऐकलंय तुम्ही? तुम्ही काय पाहिलंय? काही कानावर आलंय तुमच्या? कोणाच्याच नाही? आई अगं ते काही नाही, तुला मी सांगते तसंच करायला हवं. त्या गोदाची एकदा माफी मागून टाक. आपल्याकडे पर्याय नाहीये दुसरा. आई अगं पण काय आहे? आई वगैरे काही नाही म्हटलं ना एकदा. नंतर काय करायचं ते मी बघते. गोदात्या, हो गोदात्या. काय झालं? काय काम आहे का? नाही काही काम नाहीये.
पण मला पश्चाताप करायचा आहे आज. आई म्हणून मी खूप चुकीचं वागले. वेळच्या वेळी सूर्याची कान उघडणी नाही केली. पण खरं सांगू, आज मी त्याला तुमची माफी मागायला लावणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही म्हणजे मायेचा झरा आहात. तुम्ही त्याला अगदी मोठ्या मनानं माफ कराल. सूर्या, हे माऊलीची माफी माग. गोदात्या सूर्या काय करतोस? राहू दे. गोदात्या मी चुकलोय. मला माफ करा. अहो खरं तर मी तुम्हाला ओळखू नाही शकलो. तुम्ही या घरात आहात म्हणून हे घर सुखरूप आहे. किती करता तुम्ही सगळ्यांसाठी. कुणाला काही हवंय नकोय हे सगळं तुम्ही पाहता. पण मी आजवर फक्त तुमच्याशी वाईटच वागत आलोय. सतत तुमचा छळ केला. खरं तर मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला मी आधार द्यायचा सोडून तुमच्याशीच वाईट वागतो. मला माफ करा गोदात्या. अहो यापुढे मी असं नाही वागणार. जसा तुमच्यासाठी संजय आहे, तसाच मी यापुढे तुमच्यासाठी. कराल ना मला माफ? सूर्या राहू दे बाबा. वा, अभिनय मात्र छान करतोस हं तू. ते सगळं ठीक आहे का? हे काय माफी मागायला लावलं? काय नवीन नाटक आहे हे सगळं? अरे आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी एखाद्याला मोठं करावं लागतं बाळ. आणि एकदा का त्याला मोठं केलं ना की मग त्याचा आपल्याला हवा तसा फायदा आपण करून घेऊ शकतो. म्हणजे काशी मेली. आता हे जेव्हा संजयला कळेल तेव्हा तो पिसाटलेला असेल. त्यात या थेरडीची भर नको अजून, म्हणून हे सगळं नाटक. तुला काय वाटतं आई? नाही म्हणजे या नाटकाचा या म्हातारीवर काय परिणाम होईल? ते बघूया नंतर. पण नाटक करायला काय जाते? जरा वेळ का होईना तिचं तोंड तर बंद राहील ना. आणि तू बघितलंस किती मूर्ख आहे ती. लगेच तिचे डोळे पाणावले. पण सूर्या, आज मला खूप बरं वाटतं. काशी मेली आणि आपला मार्ग मोकळा झाला. आता मी अगदी शांत झोपू शकते बघ. बरं या वेळेला तरी तुझ्या नीट मारलेस ना. आई आता रात्री झोपलीस ना की तुझ्या स्वप्नात आल्यावर तुला खात्री पटेल. एवढा विश्वास नाही का माझ्यावर तुझा? अरे तसं नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तिचं नशीब तिला नेहमी साथ देतं ना. यावेळेस तिचं नशीब तिच्या बरोबर नव्हतं. चांगला कोथळा बाहेर काढलाय मी तिचा. आणि तिचं प्रेत पोत्यात भरून जमिनीत गाडून आलंय. हा चला, म्हणजे आता आपण संजयचं आणि चित्राचं लग्न लावून द्यायला मोकळे. आणि एकदा का त्यांना मूल झालं की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर. संजय, काशी बेटा, संजय, हे गेले दोघं. काशी बेटा, संजय,
काशी काशी बेटा संजय संजय काशी बेटा संजय संजय कुठे गेले दोघं सकाळ उघडी टाकून फोन पण बंद आहे याचा कुठे गेले असतील परत घरी तर नसतील गेले हॅलो गोदात्या भाऊ बोलतोय भाऊ बोला बोला पोचलात तुम्ही मुंबईला हा संजय आणि काशी भेटले का तुम्हाला अहो मी मुंबईला पोहोचलो मी मुंबईच्या घरातच आहे पण संजय आणि काशी इथे नाही आहेत गोदात्या नाही एक म्हणजे नाही मी तुम्हाला विचारतोय की ते तिकडे तर नाही आले दोघं जण म्हणजे त्यांचा काही फोन वगैरे आलाय का तुम्हाला नाही नाही इकडे नाही आले भाऊ तुम्ही असं काय बोलताय काय काळजीचं कारण नाही ना भाऊ नाही तर संजयला मोबाईलवर फोन करून बघा ना अहो मी संजयला फोन लावला पण 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 काय गोदात्या तुम्ही उगीच काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे अहो ते दोघं जण नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ते कुठेतरी फिरायला वगैरे गेले असतील संजय काशीला शहर दाखवायला घेऊन गेला असेल हे बघा मी बघतो काय करायचं ते तुम्ही काळजी करू नका हवालदार साहेब नमस्कार मी भाऊ माजी समाज कल्याण मंत्री धनाजीराव मोहिते यांचा मी PA आहे नमस्कार साहेब मला एक तक्रार नोंदवायची आहे संजय मोहिते म्हणजे धनाजीरावांचा पुतण्या आणि त्याची बायको हे दोघं काही दिवसांपूर्वी आमच्या मुंबईच्या बंगल्यात राहायला आले होते पण दोघंही बेपत्ता आहेत मी सगळीकडे चौकशी केली पण कोणाला काहीच माहिती नाहीये मी त्यांचा फोनही ट्राय करतोय तो फोन सुद्धा बंद आहे माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांना शोधायला तुम्ही माझी मदत करा ठीक आहे काय नाव म्हणालात संजय मोहिते मित्रा माझं एक काम करणार का ही चिठ्ठी घ्यायची आणि त्या आतमध्ये इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ना त्यांना नेऊन द्यायची कोणी दिली का दिली काय बी बोलायचं नाही पण साहेब अरे मित्रा मला माहित आहे आता तरी करणार आता करणार जा आज जा आणि देऊन ये हा मैं तुम्हारे सिवा नहीं जी सकता अगर मेरा प्यार कबूल है तो ये गुलाब आपके लिए परत ते दुखते इथे लाजलीस ना एक तरी सुंदर रूप त्यात तू अशी गोड लाजतेस आता काहीच नको मला फक्त एकच होणे आहे
मला तुला फुलांनी सजलेला बघायचंय, फुलांनी मडलेला बघायचंय. तयार हो, लगेच फुलं घेऊन येतो. मग त्या फुलात सजलेलं तुझं रूप, तो सुगंध, आणि मी तुझ्याकडे एकटक बघत राहीन. साहेब, चिठ्ठी. डॉक्टर, ह्या माणसाची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. ह्याचं नाव संजय मोहिते असून हा भिरा गावचा राहणार आहे. आणि ह्या चिठ्ठीमध्ये त्याच्या घरचा फोन नंबरही दिलेला आहे. काशी 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 आली आली भाग्यलक्ष्मी